भगवते नमस्तुते। सर्वदुःखप्रशमनाय सर्वसंपदा प्रदायिन्ये चंडमुंडमर्दनी नमः। ओम ओम भगवती देवीला नमस्कार, ज्या देवी सर्व दुःख नष्ट करते, सर्व संपत्ती प्रदान करते आणि राक्षसाचा विनाश करणारी आहे, तिला नमस्कार असो। बोला अंबे मात की जय। हे साधकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जन्म घेणे आणि नक्षत्रांची शक्ती आपल्या जीवनावर किती प्रभाव टाकते? आज आपण पाहणार आहोत श्रीमद्देवी भागवत पुराण 4था अध्याय, जिथे एक साधारण दिसणारा जन्म एका मोठ्या संकटाची सुरुवात ठरतो। ऋत्व ऋषीच्या पोटी जन्मलेल्या मुलाचा जन्म रेवती नक्षत्रावर झाला होता आणि त्या नक्षत्राच्या परिणामामुळे तो अत्यंत दुष्ट झाला। लक्षात ठेवा, त्यात मातापितेची काही चूक नव्हती, तरी त्यांना दुःख भोगावे लागले आणि नंतर देवीच्या क्रोधामुळे रेवतीला शाप दिला गेला आणि ती पृथ्वीवर कोसळली। चला जाणून घेऊया ही कथा, तिचा तात्विक अर्थ। हे साधकांनो, आता तुम्ही श्रवण करत आहात श्रीमद्देवी भागवतातील अध्याय 4। श्रीमद्देवी भागवताच्या महिमा संदर्भात श्रीमद्देवी भागवत ऐकून राजा दुर्धर्माने रेवती नक्षत्राच्या पतन आणि पुनर्स्थापनेची आणि मनवंतराच्या राजाच्या पुत्राच्या प्राप्तीची कथा। कार्तिकेय म्हणाला, मित्र वरुणातून प्रकट झालेले हे ऋषी, आता ही कथा ऐका, ज्याच्या एका भागात भगवतीचा महिमा वर्णन केला आहे, धर्माचे तपशीलवार वर्णन केले आहे आणि गायत्रीचा महिमा विषयापासून सुरुवात करून दाखवला आहे। त्याला भागवतम म्हणतात। या पुराणाला देवी भागवत असे म्हणतात कारण ते देवी भगवतीच्या महानतेने भरलेले आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या परमदेवीची पूजा करतात। ऋत्वक नावाचा एक महान बुद्धिमान ऋषी होता। रेवती नक्षत्राच्या शेवटच्या भागात, कालाच्या शेवटच्या भागाच्या संयोगात त्यांना कालांतराने एक मुलगा झाला। त्याने त्या मुलासाठी जातकर्म इत्यादी विधी, सुडाकरण आणि उपनयन इत्यादी विधी देखील विधिवत केले। मुलाच्या जन्मापासूनच महान ऋषी ऋत्वक्ता दुःखी आणि आजाराने ग्रासले आणि क्रोध आणि लोभ त्यांच्यावर मात केली। मुलाची आई, जी अनेक आजारांनी ग्रस्त होती, ती सतत शोक करत होती आणि खूप दुःखी होती। ऋत्वाक ऋषी खूप दुःखी आणि काळजीत पडले आणि विचार करू लागले की माझ्या अतिशय दुष्ट मुलगा माझ्या पोटी जन्माला आला। त्याने तरुणपणी त्याने एका ऋषीच्या मुलाच्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केले। त्या मूर्ख माणसाने कधीही त्याच्या पालकांच्या शिकवणीकडे लक्ष दिले नाही। त्यानंतर ऋत्वाकने अत्यंत दुःखी अंतकरणाने म्हटले की मानवाने संतानविहीन राहणे चांगले आहे, परंतु वाईट पुत्र असणे कधीही योग्य नाही। वाईट मुलगा स्वर्गात गेलेल्या त्याच्या पूर्वजांनाही नरकात टाकतो। जो जिवंत आहे तोपर्यंत तो त्याच्या पालकांना फक्त दुःख देतो। म्हणून आपल्या पालकांना दुःख देणाऱ्या पापी आणि दुष्ट मुलाचा जन्म हा एक शाप आहे। असा मुलगा आपल्या मित्रांनाही फायदा देऊ शकत नाही किंवा शत्रूंनाही नुकसान पोहोचू शकत नाही। या जगात ज्यांचा मुलगा दानशूर आहे आणि आपल्या पालकांना आनंद देतो, ते लोक धन्य आहेत। वाईट मुलगा कुटुंबाचा नाश करतो, वाईट मुलगा एखाद्याची प्रतिष्ठा नष्ट करतो आणि वाईट मुलगा लौकिक आणि आध्यात्मिक जगात दुःख आणि नरक यातना देतो। वाईट मुलगा वंश उद्ध्वस्त करतो, दुष्ट पत्नी आयुष्य उद्ध्वस्त करते, वाईट अन्न दिवस वाया घालवते आणि वाईट स्वभावाच्या मित्रामध्ये आनंद कसा मिळेल? कार्तिकेय म्हणाला, मुलाच्या दुष्कृत्यामुळे सतत दुःखी होऊन एके दिवशी ऋत्व ऋषी गर्ग ऋषीकडे गेले आणि त्यांना विचारले। ऋत्वाक म्हणाला, हे प्रभू, हे ज्योतिषाचे गुरु, मी तुम्हाला माझ्या मुलाच्या गैरवर्तनाचे कारण विचारू इच्छितो। हे प्रभू, तुम्ही त्याला सांगा, माझ्या गुरुची सतत सेवा करत असताना मी विहित पद्धतीने वेदांचा अभ्यास केला आणि ब्रह्मचर्य व्रत पाळल्यानंतर विहित विधीनुसार मी लग्न केले। मी नेहमीच माझ्या पत्नीसोबत घरातील कर्तव्य योग्यरित्या पाळत असे आणि विहित विधीनुसार पंचयज्ञ विधी करत असे। हे ब्राह्मणांनो, नरकात जाण्याची भीती टाळण्यासाठी मी धार्मिक विधीनुसार गर्भधारणा केली होती। मला इंद्रिय सुख मिळवायचे होते म्हणून नाही, तर मला मुलगा हवा होता म्हणून। हे ऋषी, दुःखाचे कारण असलेल्या आई वडिलाची आज्ञा न मानणारा आणि नातेवाईकांना त्रास देणारा हा मुलगा माझ्या चुकीमुळे जन्माला आला की आईच्या चुकीमुळे? मग ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेल्या गर्ग आचार्य यांनी ऋत्वाक ऋषीचे हे शब्द ऐकले
आणि सर्व कारणांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर त्यांनी उत्तर दिले. गर्गाचार्यजी म्हणाले, हे मुनी, यात तुझा दोष नाही, मुलाच्या आईचा दोष नाही, कुटुंबाचाही दोष नाही. रेवती नक्षत्राचा शेवटचा भाग, गालाचा शेवट या मुलाच्या अविचारापणाचे कारण आहे. हे ऋषी, तुमचा मुलगा अशुभ वेळी जन्माला आला आहे आणि म्हणूनच तो तुम्हाला दुःख देत आहे. दुसरे कोणतेही कारण नाही. म्हणून हे ब्रह्मा, या दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्नाने सर्व वाईटांचा नाश कर. तू मंगलमय जगदंबा दुर्गेची पूजा करावी. गर्गाचार्यांचे हे शब्द ऐकून ऋत्वाक मुनी क्रोधाने बेशुद्ध झाले आणि त्यांना रेवतीला आकाशातून पडण्याचा शाप दिला. ऋत्वाक ऋषीने शाप देताच आकाशातून तेजस्वी रेवती नक्षत्र सर्वांसमोर कुमुद पर्वतावर पडले. रेवतीच्या पतनामुळे तो कुमुद पर्वत रैवतक या नावाने प्रसिद्ध झाला आणि तेव्हापासून तो खूप सुंदर बनला. रेवतीला शाप दिल्यानंतर ऋषी ऋत्वाक यांनी महान ऋषी गर्गा यांनी सांगितलेल्या विधीनुसार भाग्यदेवतेची पूजा केली आणि आनंद आणि सौभाग्य प्राप्त केले. कार्तिकीय म्हणाले, हे अगस्त्य, त्या रेवती नक्षत्राच्या तेजस्वी तेजातून एका मुलीचा जन्म झाला, जी तिच्या अतुलनीय सौंदर्यामुळे जगातील दुसऱ्या लक्ष्मीसारखी दिसली. रेवती नक्षत्राच्या तेजात ती मुलगी दिसली. हे पाहून ऋषी प्रमुचन प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला रेवती हे नाव दिले. त्यानंतर प्रमुच ऋषी तिला कुमुदाचला येथील त्यांच्या आश्रमात घेऊन गेले आणि तिला मुलीसारखे धार्मिकरित्या वाढू लागले. कालांतराने तरुण झालेल्या त्या सुंदर मुलीला पाहून ऋषी विचार करू लागले की तिच्यासाठी योग्य वर कोणी असेल. खूप शोध घेऊनही जेव्हा ऋषींना तिच्यासाठी योग्य वर सापडला नाही, तेव्हा ते अग्निकुंडात गेले आणि अग्निदेवाची स्तुती करून लागले. मुलीसाठी योग्य वर दर्शवत म्हणाले. ही ऋषींच्या स्तुतीने प्रसन्न होऊन अग्नि ऋषी या मुलीचा पती एक धार्मिक, शक्तिशाली, शूर, गोड बोलणारा आणि दुर्धर्म नावाचा अजिंक्य राजा असेल. अग्नीचे हे शब्द ऐकून ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. योगायोगाने त्यावेळी शिकारीच्या बहाण्याने दुर्दम्य नावाचा एक तेजस्वी राजा प्रमुचा ऋषीच्या आश्रमात आला. तो खूप शक्तिशाली आणि अतुलनीय पराक्रमाने संपन्न होता. तो प्रियव्रताचा वंशज राजा दुर्दम्य विक्रमशील यांचा मुलगा होता. तो कालिंदी नदीच्या पोटी जन्माला आला होता. ऋषीच्या आश्रमात प्रवेश करूनही त्यांना तेथे न पाहता राजा दुर्धर्माने रेवतीला प्रिय असे संबोधले आणि तिला विचारले. राजा म्हणाला, अरे प्रिये, महर्षी भगवान प्रमुच या आश्रमातून कुठे गेले आहेत? अरे कल्याणी, खरं सांग, मला त्यांचे चरण पाहायचे आहेत. ती मुलगी म्हणाली, हे राजा, महान ऋषी अग्निकुंडात गेले आहेत. हे शब्द ऐकून राजाही आश्रमातून लवकर निघून गेला. यानंतर प्रमुख ऋषींनी राजाशीही गुणांनी संपन्न आणि नम्र राजा दुर्धर्माला अग्निकुंडाच्या प्रवेशद्वारावर उभे असलेले पाहिले. ऋषींना पाहून राजाने नतमस्तक झाले आणि मग ऋषी प्रमुचा शिष्याला म्हणाले, हे गौतम, हे राजे अर्पण करण्यास पात्र आहेत, म्हणून लवकरच त्यांच्यासाठी प्रसाद आणा. तो खूप दिवसांनी आला आहे आणि विशेषतः तो आमचा जावाई आहे. म्हणून असे म्हणत ऋषींनी राजाला प्रसाद दिला आणि राजाने काळजीपूर्वक विचार करून तो स्वीकारला. राजा अर्घ स्वीकारून आसनावर बसल्यानंतर ऋषी प्रमुचाने त्यांचे आशीर्वाद घेऊन स्वागत केले आणि विचारले की, हे राजा, तुम्ही कसे आहात? तुमच्या सैन्यात, तिजोरीत, नातेवाईकामध्ये, नोकरामध्ये, सचिवामध्ये, शहरात, देशात इत्यादी सर्व प्रकारची कौशल्य आहेत का? हे राजा, तुमची पत्नी येथे आहे आणि ती सुरक्षित आहे, म्हणून मी तिच्या कल्याणाबद्दल विचारणारा नाही. कृपया मला तुमच्या इतर पत्नीच्या कल्याणाबद्दल सांगा. राजा म्हणाला, हे प्रभू, तुमच्या कृपेने मी सर्व प्रकारे ठीक आहे. हे ब्रह्मन, आता मला उत्सुकता आहे की माझ्या पत्नीपैकी कोण येथे आहे? ऋषी म्हणाले, हे पृथ्वीच्या राजा, जगात अतुलनीय सौंदर्य असलेली तुमची पत्नी रेवती येथे राहते. तुम्ही तिला ओळखत नाही का? राजा म्हणाला, हे प्रभू, सुभद्रासारख्या माझ्या बायका घरी आहेत. हे प्रभू, मी फक्त त्यांनाच ओळखतो, मी रेवतीला ओळखत नाही. ऋषी म्हणाले, हे महात्मा, हे राजा, याच क्षणी तू तुझ्या प्रियकराला प्रिया असे संबोधले होतेस आणि क्षणार्धात तू तुझ्या त्या सर्वात योग्य प्रियकराला विसरलास. राजा म्हणाला, हे ऋषी, तुम्ही जे म्हणालात ते खोटे नाही, पण मी ते सहजतेने सांगितले.
माझ्या त्यात कोणताही वाईट हेतू नव्हता, म्हणून कृपया माझ्यावर रागावू नका. ऋषी म्हणाले, हे राजा, तुमचे हेतू कलंकित नव्हते. तुम्ही खरे बोलतात. अग्निदेवाच्या सांगण्यावरूनच तुम्ही हे बोललात. आज जेव्हा मी अग्निदेवाला विचारले तिचा नवरा कोण असेल, तेव्हा त्यांनी सांगितले की तिचा नवरा निश्चितच राजा दुर्दम असेल. हे राजा, मी तुम्हाला दिलेली ही मुलगी कृपया स्वीकारा. तुम्ही तिला आधीच प्रिय असे संबोधले आहे, म्हणून शंकामुक्त राहा आणि इतर कोणतेही विचार मनात आणू नका. ऋषींचे हे शब्द ऐकून राजा दुर्दम विचारात गप्प बसला आणि ऋषी त्यांच्या लग्नाच्या तयारीत मग्न झाले. यानंतर ऋषींना विवाह सोहळ्यासाठी तयारी झालेली पाहून रेवती म्हणाली, हे पिता, कृपया माझे लग्न फक्त रेवती नक्षत्रातच करा. ऋषी म्हणाले, वासरू, लग्नासाठी योग्य असे अनेक नक्षत्र आहेत. रेवती नक्षत्रात लग्न कसे करावे? कारण रेवती आकाशात स्थित नाही. ती मुलगी म्हणाली, रेवतीशिवाय दुसरे कोणतेही नक्षत्र माझ्या लग्नासाठी योग्य नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते, माझे लग्न फक्त रेवती नक्षत्रातच करा. ऋषी म्हणाले, पूर्वी ऋत्वाक ऋषींनी रेवती नक्षत्र पृथ्वीवर पाडले होते. जर तुम्हाला इतर नक्षत्रावर विश्वास नसेल तर तुम्ही लग्न कसे कराल? मुलगी म्हणाली, बाबा, तुम्ही फक्त एकाच ऋत्वाकात तपश्चर्या केली आहे का? तुम्ही तुमच्या विचारांनी, शब्दांनी आणि कृतींनी अशी तपश्चर्या केली नाही का? हे पित्या, मी तुमच्या तपश्चर्येची शक्ती जाणतो. तुम्ही विश्व निर्माण करण्यास सक्षम आहात, म्हणून तुमच्या तपश्चर्याच्या शक्तीने कृपया रेवतीला आकाशात परत आणा आणि त्याच नक्षत्रात माझा विवाह करा. ऋषी म्हणाले, तुम्हाला आशीर्वाद मिळो. तुम्ही जे काही म्हणाल ते होईल. तुमच्या फायद्यासाठी मी आज सोममार्ग नक्षत्रात रेवती नक्षत्राची स्थापना करेन. मी त्याची स्थापना करेन. कार्तिकेय म्हणाले, हे अगस्त्य, असे बोलून ऋषींनी त्यांच्या तपश्चर्याच्या शक्तीने रेवती नक्षत्राला पूर्वीसारखेच नक्षत्रात पुन्हा स्थापित केले. त्यानंतर रेवती नक्षत्रात महान ऋषी प्रमोचन यांनी विवाह विधीनुसार रेवतीची मुलगी राजा दुर्धर्माला दिली. अशा प्रकारे मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर ऋषी राजाला म्हणाले, हे वीर, तुझी इच्छा काय आहे मला सांग, मी ती पूर्ण करेन. राजा म्हणाला, हे मुनी, मी स्वयंभू मनुच्या वंशात जन्मलो आहे आणि म्हणून मी अशी इच्छा करतो की तुमच्या कृपेने मला एक पुत्र मिळावा जो मनुवर राज्य करेल. ऋषी म्हणाले, जर तुमची ही इच्छा असेल तर देवी भगवतीची पूजा करा. असे केल्याने तुमचा मुलगा मनु निश्चितच मन्वंतराचा शासक होईल. पाचवे पुराण म्हणून ओळखले जाणारे श्रीमद्देवी भागवत 5 वेळा ऐकल्यानंतर तुम्हाला इच्छित पुत्र मिळेल. रेवतीच्या गर्भातून 5वा मनु, ज्याचे नाव रेवत आहे, तो जन्माला येईल. तो वेदामध्ये पारंगत असेल, शास्त्रांचे सार जाणेल, धार्मिक तत्वाप्रती समर्पित असेल आणि अजिंक्य असेल. महान प्रतिभेने संपन्न राजा दुर्दम प्रमुच ऋषीच्या शब्दांनी प्रसन्न झाला आणि त्यांना वंदन केले. त्यानंतर राजा दुर्दम आपल्या पत्नीने रेवतीसह आपल्या शहरात परतला. बुद्धिमान राजा दुर्दमने आपल्या पूर्वजाकडून मिळालेल्या राज्यावर राज्य केले आणि तो सद्गुणी माणूस आपल्या प्रजेची काळजी स्वतःच्या मुलाप्रमाणे घेत असे. एकदा लोमशा ऋषी त्याच्या घरी आले. राजा दुर्दम यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची योग्य पूजा केल्यानंतर हात जोडून म्हणाले. राजा म्हणाला, हे प्रभू, हे ऋषी, जर तुम्ही दयाळू असाल तर मला तुमच्याकडून पुत्र प्राप्तीच्या इच्छेसह देवी भागवत नावाचे पुराण ऐकायचे आहे. राजाचे हे शब्द ऐकून लोमाश मुनी आनंदित झाले आणि म्हणाले, हे राजा, तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तिन्ही लोकांची आई असलेल्या देवी भगवतीबद्दल अशी भक्ती विकसित केली आहे. जर तुम्ही देव, दानव आणि मानवांनी पूजलेल्या सर्वोच्च देवी जगदंबेबद्दल भक्ती विकसित केली असेल तर तुमचे कार्य निश्चित साध्य होईल. म्हणून हे राजा, मी तुम्हाला श्रीमद्देवी भागवत सांगेन, जे फक्त ऐकून काहीही साध्य करणे कठीण राहणार नाही. हे ब्राह्मण, असे बोलून ऋषींनी एका शुभ दिवशी कथा सुरू केली. राजाने आपल्या पत्नीसह 5 वेळा श्रीमद्देवी भागवत पुराणाचे विधिवत ऐकले. कथा पूर्ण झाल्याच्या दिवशी धार्मिक तत्वावर समर्पित राजा दुर्धर्माने मोठ्या आनंदाने श्रीमद भागवत पुराण आणि ऋषी लोमश यांची पूजा केली. राजाने नवर्ण मंत्राने हवन केले, कुमारी मुलींना जेवण दिले आणि ब्राह्मणांना त्यांच्या पत्नीने भरपूर दान देऊन त्यांना तृप्त केले. काही काळानंतर देवीच्या कृपेने राणी रेवतीला एक मूल झाले, जे लोकांसाठी फायदेशीर ठरले. यानंतर जेव्हा सर्व ग्रह आणि तारे
त्यांच्या अनुकूल स्थितीत होते आणि सर्व शुभ विधी पूर्ण झाले तेव्हा अशा शुभ वेळी रेवतीने एका मुलाला जन्म दिला. आपल्या पुत्राच्या जन्माची बातमी ऐकून राजा दुर्दम खूप आनंदी झाला आणि स्नान केल्यानंतर त्याने सोन्याच्या भांड्यातील पाण्याने जातकर्म इत्यादी विधी केले. त्यानंतर राजाने ब्राह्मणांना दान देऊन शांत केले. त्यानंतर त्याने आपल्या मुलाचा उपनयन विधी वेळेवर केला आणि त्याला वेद त्यांचे भाग शिकवले. अशा प्रकारे राजाचा सर्वात तेजस्वी मुलगा, ज्याचे नाव रैवत होते, तो सर्व ज्ञानाचा खजिना, धर्माचा भक्त, शस्त्रामध्ये तज्ञामध्ये सर्वोत्तम, धर्माचा उपदेशक आणि धर्माचे पालन करता बनला. यानंतर भगवान ब्रह्मदेवानी रैवतला मनूचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आणि तो मनूचा राजा म्हणून नीतिमान पद्धतीने पृथ्वीवर राज्य करू लागला. अशा प्रकारे मी देवी भगवतीच्या या प्रभावाचे थोडक्यात वर्णन केले आहे. या श्रीमद देवी भागवत पुराणाची महिमा कोण सविस्तरपणे वर्णन करू शकेल? राजाने आपल्या पत्नीसह श्रीमद देवी भागवत पुराण 5 वेळा विधिवत ऐकले. सूत गोस्वामी म्हणाले, हे ब्राह्मणांनो, श्रीमद भागवत आणि त्याच्या धार्मिक विधीची महिमा ऐकल्यानंतर तरुण कार्तिकेयची पूजा केल्यानंतर अगस्त्य आपल्या आश्रमात परतला. हे ब्राह्मणांनो, मी तुम्हाला श्रीमद देवी भागवताची महात्म्य समजावून सांगितले आहे. जो कोणी ते भक्तीने ऐकतो आणि पठन करतो तो जगातील सर्व सुखाचा आनंद घेईल आणि शेवटी मोक्ष प्राप्त करेल. श्री स्कंद पुराणातील मनसा खंडातील श्रीमद देवी भागवत महात्म्यात हे रेवतीचे नाव आहे. मनोपुत्राच्या उत्पत्तीचे वर्णन या शीर्षकाचा हा 4था अध्याय येथे संपूर्ण झाला आहे. हे प्रिय साधकांनो, ही होती 4थ्या अध्यायाची कथा, जिथे आपण पाहिलं की जन्म, नक्षत्र आणि देवीच्या इच्छेचे परिणाम किती जिव्हाळ्याचे आणि कठोर असू शकतात. आपण शिकतो की काही घटनांमध्ये माणसाची चूक नसते, तरी कर्म आणि नक्षत्राची ताकद बदल घडवू शकते. या कथेतून आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि साधनेच्या महत्त्वाची शिकवण मिळते आणि हे समजते की जीवनातील संकटावर मात करण्यासाठी आपल्या मनाचा आणि देवीच्या कृपाचा हात लागतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या अध्यायातील रहस्यमयी कथा तुम्हाला पाहायला मिळेल. ओम देवी भगवती नमोस्तुते. जय माता दी, अंबे मात की जय.